ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला। 18 डिसेंबरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या राजकीय युतीची घोषणा। झी 24 तासला वरिष्ठ सूत्रांची माहिती। मुंबई ठाण्यासह 5 महापालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार। इतर महापालिकांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय होईल। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत संजय राऊतांची माहिती। मुंबईत भाजपकडून शिवसेनेला 60 जागांचा प्रस्ताव। विश्वसनीय सूत्रांची झी 24 तासला माहिती। तर शिवसेनेचा 125 जागांचा आग्रह। महापालिका निवडणुका जाहीर होताच मुंबईमध्ये बॅनर वॉर। जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार? सेना भवनासह मातोश्री परिसरात बॅनरबाजी। कालच्या मराठी माणसा मुंबई वाचव बॅनरला जोरदार प्रत्युत्तर। मनपा निवडणुकांसाठी शिवाजी पार्कवर कुणाचा आवाज घुमणार याकडे लक्ष। शिवसेना ठाकरे पक्ष मनसे पाठोपाठ। शिंदेंच्या शिवसेनेचंही सांगता सभेच्या परवानगीसाठी बीएमसीला पत्र। कमळाच्या चिन्हावर लढण्यासाठी सोलापुरात इच्छुकांची झुंबड। 102 नगरसेवक पदांसाठी भाजपकडून तब्बल 1200 जण इच्छुक। इतर पक्षांना उमेदवार मिळेना, भाजपकडे मात्र रांगा। पुणे जमीन गैरव्यवहारात पार्थ पवारांच्या सहभागाचा पुरावा असल्याचा आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप। 4 वर्षांपासून पार्थ यांचा जमिनीसाठी पाठपुरावा। अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं होतं पत्र। शीतल तेजवानीला 8 दिवसांची पोलीस कोठडी। बावधन पोलिसांना सखोल तपास करता यावा यासाठी पौड कोर्टाचा निर्णय। सदनिका घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री माणिकराव कोकाट यांची 2 वर्षांची शिक्षा कायम। कोर्टाच्या निर्णयानंतर विरोधकांकडून कोकाट यांच्या राजीनाम्याची मागणी।